सकाळचा स्वयंपाक आणि आवराआवर झाली की नंतरचा 1-1.5 तासाचा वेळ हा माझा बागेसाठी असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात बागेत काम केल्याने व्हिटॅमिन डी तर मिळतंच, पण मनही खूप ताजंतवानं होतं. काही ना काही कामं इथे आल्यावर दिसतातच. झाडाची पिवळी झालेली पानं काढणं, मातीला उकर देणं, कुंडीत वाढलेले तण काढणं, मावा बुरशी तर लागली नाही ना पानांच्या खालनं ते चेक करणं, झाडांना पाणी देणं, जुन्या कुंड्यांमधील माती अशी उन्हाला तापत ठेवणं, कुंड्यांची अरेंजमेंट बदलणं, तयार झालेल्या भाजीपाल्याचं हार्वेस्टिंग करणं, अशी 1 ना 2 पुष्कळ कामं असतात. बरेच वेळा झाडांना पाणी देऊन झालं ना की बुलबुल आणि सनबर्ड पानांवरचं पाणी प्यायला जमतात. मग मात्र मी त्यांना तिथे निर्धास्तपणे बागडता यावे म्हणून बागेतून एक्झिट घेते, कारण आता पुढचा काही वेळ बाग त्यांची असते. तर आज मी आल्याच्या कुंडीतलं आलं काढणार आहे. तर ही आल्याची पानं अशी पूर्णपणे वाळलेली आहेत, त्यामुळे आता हे आलं खाली तयार झालेलं असेल. आणि हे मी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात लावलं होतं, त्यामुळे 8-9 महिने झालेले आहेत हे आलं लावून. तर अशी पानं वाळली की आपण आलं काढू शकतो. आल्याच्या लागवडीवरचा माझा एक व्हिडिओ पण चॅनेलवर आहे, तो नक्की बघा. तर आता यातलं आपण आलं काढूया. याचं पाणी मी 7-8 दिवस बंद केलं होतं याला पाणी द्यायचं, त्यामुळे माती अशी वाळली आहे. त्यामुळे आता हे इझिली निघेल. मिळालं आहे. आणि काल पण मी एक कुंडी आल्याची रिकामी केली होती, तर ती तुम्हाला दाखवते. तर एक 700 ग्रॅम असेल हे आलं. आणि ही आंबे हळद 2 दिवसांपूर्वीच काढली. अक्षरशः पेरा एवढ्या तुकड्यापासून जवळजवळ अर्धा किलो मस्त आंबे हळद मिळाले. त्याचं आता छान लोणचं करून ठेवलं आहे. आंबे हळदीचं लोणचं पोटासाठी खूप छान असतं. उन्हाळी भाज्यांच्या लागवडीसाठी कुंड्या तयार करते. तर ह्या सर्व रिकाम्या झालेल्या कुंड्या उन्हात छान वाळवून आता बागेतल्याच पालापाचोळा आणि काडी कचऱ्याने अशा भरून ठेवल्या आहेत. आता यावर खतमिश्रित माती घातली की बी पेरायला कुंडी तयार. जुन्या कुंड्यांमधील माती अशी छान कडकडीत उन्हामध्ये वाळवत ठेवली होती, म्हणजे त्यात जर काही फंगस किंवा इतर किड्यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर माती छान डिसइन्फेक्ट होईल. तर या काही बिया मी आणल्या आहेत या कुंड्यांमधनं लावायला, तर त्याही दाखवते तुम्हाला. ही हिरवी कॅप्सिकम आहे, ढब्बू मिरची, ही भेंडी आहे. त्याच्यानंतर यावेळी मी नवीन प्रयोग करणार आहे की वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड लावून बघणार आहे. तर ह्या कलिंगडाच्या बिया आहेत. काकडी मी नेहमीच लावते उन्हाळ्यात, तर ही पांढरी काकडी त्याच्या बिया आहेत. हा कांदा आहे, रेड ऑनियन. ह्याची काय आहे पातसुद्धा आपण कांद्याची पात वरची आलेली तीसुद्धा भाजीत वापरू शकतो आणि मग नंतर कांदे पण वापरू शकतो. हे फ्रेंच बीन्स आहेत, म्हणजे आपला घेवडा. तर हे सगळं मी या कुंड्यांमध्ये आता लावणार आहे. कोईपासून उगवलेली ही 2 आंब्याची झाडं आहेत आणि मी ही अशीच कुंडीत वाढू देणार आहे, म्हणजे सणासुदीला दारावर आंब्याच्या पानांची डहाळी टांगायला ह्याची पानं मला मिळतील. तसंच हे कडुलिंबाचं झाड पण आहे, ते पण मी मुद्दाम कुंडीतच लावलं आहे, म्हणजे पाडव्याला कुढीमध्ये लावायला ह्याच्या पानांचा मला उपयोग करता येईल. अगदी आत्मनिर्भरच वाटायला लागलं आहे.
पण खरंच आपल्याच बागेतल्या वस्तूंनी घर सजवतो ना, तेव्हा कणभर काय मनभर आनंद जास्तच होतो. तर ही बघा, ही सगळी आहे माझी आजची आणि कालची बागेमधली कमाई. तर जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की काल पण मी एका कुंडीतनं आलं काढलं, तर ते हे आलं आहे जे मी एकदम स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आणि हे आज काढलेलं आलं आहे. ह्याला भरपूर माती आहे, पण हे थोडं वाळू द्यायचं उन्हामध्ये की माती आपोआप पडून जाते आणि मग पाण्याने स्वच्छ केलं की ते असं स्वच्छ आलं होतं. त्याच्यानंतर ही आंबे हळद आहे जी मी परवाच्या दिवशी काढली होती बागेतनं. आणि ही आजची फुलं शेवंतीची, ज्याची आता मी मस्त फ्लॉवर अरेंजमेंट करेन काहीतरी. तर आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझा बागेमधला टिपिकल दिवस कसा असतो ते शेअर केलं. बागेत जाणं सकाळी उठल्यावर आणि तिथे थोडंसं काम करणं, तिथली वेगवेगळी फुलझाडं फुललेली बघणं हे माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारं एक ठिकाण आहे. ती माझी खूप हॅपी प्लेस आहे. तर आज हे सगळं मी तुमच्याबरोबर या व्हिडिओतनं शेअर केलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुमच्या कमेंट्समुळे, तुमच्या लाईक्समुळे मला नवीन नवीन व्हिडिओ करायला खूप स्फूर्ती मिळत असते, खूप एनर्जी मिळत असते. त्यामुळे तुमचे विचार माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.